स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवारांनी केल्यामुळे उद्धव ठाकरेंनीही आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। बाळासाहेब ठाकरेंनी उभे केलेली शिवसेना फोडणाऱ्यांचा सत्कार पवारांनी केल्याने ठाकरे नाराज आहेत। शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार करणं टाळायला हवं होतं असं ठाकरेंचं मत आहे। तसंच राऊतांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं ठाकरे म्हणालेत। तर आता महाविकास आघाडीमध्ये एकत्र असणाऱ्या ठाकरे पक्षानं शरद पवारांवर पहिल्यांदाच निशाणा साधलाय। शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचाच सत्कार केलेला आहे अशी जळजळीत टीका संजय राऊतांनी केलेली आहे। शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार कार्यक्रमाला जायलाच नको होतं असंही राऊत म्हणाले। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काल शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, त्यावरच राऊतांनी पवारांवर तोफ डागली आहे। एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली। त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे। शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला। ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता। आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब। तर पवारांवर राऊतांनी टीका केली आणि राऊतांच्या या टीकेनंतर आता विरोधकांनीही निशाणा साधलाय। राऊत आता पवारांना सुद्धा सल्ले द्यायला लागलेत। ठाकरे राऊतांना चिडचिड करण्याची गरज नसल्याचं बावनकुळे म्हणतायत। तर पवारांची भूमिका मान्य नसेल तर मवियातून बाहेर पडा असा सल्ला शंभूराज देसाईंनी दिलाय। आतापर्यंत मला हे वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असा आमचा समज होता। आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागलाय। खरं तर मला पवार साहेबांनाही खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का। संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत, त्यामुळं खरं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही। ते का चिडचिड करताय मला माहित नाही। संजय राऊतांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्या। संजय राऊत शिवसेनेत कधी आले आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब शाखा प्रमुख कधी होते? कोण शिवसेनेत सिनियर आहे? कोणी शिवसेनेसाठी कष्टा खाल्ल्यात? कोणी शिवसेनेसाठी जेल भोगले? पत्राचाळीच्या घोटाळ्यासाठी जेल भोगणारे नाहीत कोणी। हे संजय राऊतांनी जेल भोगलं कशासाठी भोगलं? कुठलं पुण्यकर्म केलं होतं? आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली भूमिका जर संजय राऊतांना मान्य नसेल तर विचारा राऊतांना, महाविकास आघाडीतनं उभाटा बाहेर पडतंय का? आणि आताची सर्वात मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते। गेले अनेक दिवस राजन साळवी ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करणार अशी चर्चा असताना आता अखेर राजन साळवींनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे। साळवींनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला असून उद्याच साळवी शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत। त्यामुळे आता ठाकरेंना कोकणामध्ये मोठा धक्का बसलाय। शिंदे गटानं ऑपरेशन टायगर राबवायला घेतलेले आणि राजन साळवी हे त्यांच्या उपनेतेपदाचा राजीनामा सुपूर्द करत शिंदे गटामध्ये उद्या प्रवेश करणार आहेत। तर शिवसेनेमध्ये जे येतील त्यांचं आम्ही स्वागतच करू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर दिली आहे। जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे, कारण गेले 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या, आनंदीगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेमध्ये सामील झाले। त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे। तर आता राजन साळवींच्या शिंदे गटात येण्यामुळे कोकणामध्ये ऑपरेशन टायगरला सुरुवात झालेली आहे। साळवींनंतर शिंदे ठाकरेंना आणखी धक्के देणार असल्याचं वक्तव्य उदय सामंतांनी केलेलं आहे।
15 फेब्रुवारीला आणखीन काही प्रवेश होणार असल्याचं मोठं विधान सामंतांनी केलं असून मुंबईतील नेत्यांकडनं साळवींना त्रास होत होता, म्हणूनच ते आता शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं नरेश म्हस्के म्हणतायत. रोज पक्षप्रवेश सुरू आहेत. तुम्हाला अपेक्षित असलेला एक पक्षप्रवेश उद्या देखील होणार आहे महाराष्ट्रामध्ये. नाही कोकणात मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जो अपेक्षित असलेला एक पक्षप्रवेश उद्या देखील होणार आहे. त्याच्यामुळं 15 तारखेला माझ्याकडे शिंदेसाहेब आभार दौऱ्यासाठी आहेत, तेव्हा देखील काही प्रवेश होणार आहे. शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे शिवसैनिकाच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व आहे. जरी पराभव झाला तरीसुद्धा त्यांना ते सोडून देणार नाहीत, तर त्यांच्या पाठीमागे ठाम उभे राहणार. राजन साळवी साहेबांनी अनुभव घेतला आहे. मुंबईचे काही स्वतःला तथाकथित नेते समजणारी मंडळी ग्रामीण भागात काम करणाऱ्या मंडळींना कशा पद्धतीने त्रास देत आहेत हे राजन साळवी साहेब अनुभवत आहेत. त्यामुळे राजन साळवी साहेब कदाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडत असतील. तर एका बाजूला कोकणामध्ये ऑपरेशन टायगर सुरू करत शिंदे गटानं ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय, तर दुसऱ्या बाजूला कोकणामध्ये भाजपाने सुद्धा महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय. कुडाळमधील ठाकरे गटाचे काँग्रेसचे 9 नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे पक्षप्रवेश होणार असून ठाकरे गटाचे 7 तर काँग्रेसच्या 2 नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कोकणामध्ये घडामोडी वेगानं घडतायत, महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के बसतायत. कारण काय आहे? महाविकास आघाडीची वज्रमूठ तिथे कुठेतरी कमी झाल्याचं किंवा त्याचा प्रभाव कमी झाल्याचं दिसतंय. नक्कीच कोकणामध्ये आहे ते महाविकास आघाडीचा प्रभाव आहे तो कमी झालेला दिसून येतोय. कारण की जर बघितलं असेल तर कुडाळमधले 9 नगरसेवक करताना पाहायला मिळतं. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात खरं तर हे पक्षप्रवेश करणार आहेत. यामध्ये उभाटा गटाचे 7 नगरसेवक तर काँग्रेसचे 2 नगरसेवक आहेत ते पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खिंडार आहे ते उद्धव ठाकरे गटाला कोकणामध्ये पडताना पाहायला मिळत आहे. जी नक्कीच गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. तर कोकणात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसतो. एका बाजूला शिंदेंकडनं ऑपरेशन टायगर सुरू झालेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपामध्ये सुद्धा काँग्रेस आणि ठाकरे सेनेचे नगरसेवक प्रवेश करणार आहेत. तर ठाकरेंना जय महाराष्ट्र करणाऱ्या राजन साळवींवर माजी खासदार विनायक राऊतांनी हल्लाबोल केलाय. भाजपामध्ये जाऊ म्हणणारे शिंदे सेनेत जाणाऱ्या साळवींची कीव करावीशी वाटते अशी टीका राऊतांनी केलेली आहे. आम्हाला फार त्याच्यामध्ये काय नवल नाही वाटले, पण कीव करावीशी वाटते राजन साळवींची. पराभवाच्या विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी अनेक बैठका घेतल्या. त्या प्रत्येक बैठकीमध्ये आपल्याला भाजपमध्ये जायचं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला हे देणार ते देणार असं सांगत होते. त्या भाजपाला सोडून आता त्यांना शिंदे गटामध्ये जावं लागतंय. हे त्यांचं दुर्दैव आहे. खोदा पहाड निकला चुवा तशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे. या सर्व राजकीय बातम्यांनंतर बातमी आहे लाडक्या बहीण योजनेसंदर्भातली. लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजनांना फटका बसतो आणि आता बळीराजाला सुद्धा फटका बसलेला आहे. मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणारं ठिबक सिंचनाचं अनुदान थकलेलं आहे. निधी नसल्यानं शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यायचे असा प्रश्न कृषी विभागासमोर आहे. तर एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं 5,60,00,000 अनुदान थकलेलं आहे. अनेक शेतकरी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून ठिबक सिंचन घेत आहेत, मात्र त्या शेतकऱ्यांना खात्यात अजून अनुदान जमा झालेलं नाहीये. 23-24च्या लाभार्थ्यांची 152 कोटी अनुदान मागणी होती. त्यापैकी 2 दिवसापूर्वी आपल्याकडे 59 कोटी हे प्राप्त झालेले आहेत. या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे 94 कोटींची मागणी आपल्या विभागांमध्ये अप्राप्त आहे. सदरचे लाभार्थी हे सन 23-24चे असल्यामुळे जिल्ह्यामध्ये सतत लाभार्थ्यांचा तगदा सुरू आहे की अनुदान न मिळाल्याबाबत. तर या अनुषंगाने आम्ही निधी मागणी देखील केलेली आहे. तर त्या पद्धतीने जर लवकरात आम्हाला निधी प्राप्त झाला तर अनुदान त्वरित वितरित करता येईल.
तर लाडकी बहिणी योजनेवरनं आपण पाहिलेले विरोधकांनी सुद्धा टीकास्त्र लागलंय. यानंतर आता या मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टाने सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. अशा योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छा राहत नाही आणि मोफत रेशन पैसे देण्याऐवजी अशा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा, जेणेकरून देशाच्या विकासामध्ये ते योगदान देऊ शकतील, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे. या निमित्ताने राज्यात सुरू असलेल्या लाडक्या बहिणी योजनेवर गंडांतर येणार का, अशीही चर्चा रंगतीये. पाण्यासाठी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी चक्क सरपंचाच्या कपड्यावरच बेईमान सरपंच असं लिहिलेलं आहे. यवतमाळच्या पुसद तालुक्यामधील सावरगाव येथील ही घटना आहे. गेल्या 3 वर्षांपासून पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि सरपंचाच्याच कपड्यावर बेईमान लिहून दोरीने बांधून ठेवण्यात आलं. त्यानंतर पुसद येथील उपविभागीय कार्यालयावर ग्रामस्थांनी घागर मोर्चा काढला. यानंतर आता बातमी आहे सांगलीतून अत्यंत महत्त्वाची आणि मन व्यथित करणारी. पालकांनो, तुम्हाला तुमची मुलं काय करतायत ते माहिती आहे का? तुमचं त्यांच्याकडे लक्ष आहे का? आणि असा आम्ही प्रश्न का विचारतोय, तर ही बातमी तुम्ही त्यासाठी नक्की पहा. कारण सांगलीमध्ये शाळकरी मुलं नशेच्या आहारी गेल्याचं दिसतंय. सार्वजनिक गार्डनमध्ये अगदी खुलेआम नशा करतानाचा व्हिडिओ या लहान मुलांचा समोर आलेला आहे. काही पालकांनीच हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला असून या व्हिडिओमध्ये 7 ते 8 मुलं हुक्का ओढत असल्याचं चित्र दिसतंय. शाळकरी मुलं नशा करत असताना पोलीस मात्र वसुलीतच व्यस्त असल्याचं आहे. पोलिसांचं लक्ष नसल्यामुळे शाळकरी मुलांकडे देखील अशा नशेच्या वस्तू दिसून येत आहेत आणि या मुलांना नशेखोरीपासून वाचवण्यासाठी नक्की कोण पुढे येणार? सांगलीचा उडता पंजाब होण्यापासून वाचवण्यासाठी पोलिसांनीच आता वसुलीखोरी थांबवून इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. व्यसनाची तलब भागवण्यासाठी चेन स्नॅचिंग, छोट्या मोठ्या चोऱ्या, अगदी दरोडे सुद्धा या मुलांनी घातलेले आहेत आणि काही मुलं त्याच्या पुढे जाऊन त्या व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांनी कुणी मित्राला मारलं, कुणी सुपारी घेऊन खून केला, अशाही गोष्टी घडलेल्या आहेत. या नशेचा जो बाजार चालू आहे त्याची विक्री करतात, निर्मिती करतात, वितरण करतात, त्या मुळावरती घाव घातला गेला तर कुठेही नशेचा बाजार जो आहे तो आटोक्यात येईल. त्यामुळे आता पालकांनो, तुम्ही सतर्क व्हा आणि तुमची मुलं नक्की काय करतायत याकडे बारीक लक्ष ठेवा. वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे चंद्रपूरमधून. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 3,70,00,000 रुपयांवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारलाय. 7 आणि 10 फेब्रुवारी दरम्यान झालेले अनेक ट्रान्झॅक्शन्स सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांवर वळवलेत. 34 खातेदारांच्या खात्यामधनं ही रक्कम RTGS करण्यात आली असून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून केलेली ही रक्कम नागपूर येथील येस बँकच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या खात्यात जमा झालेली आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूरची सून होणार का, अशा चर्चा आता सुरू झाल्यात. एका व्हायरल फोटोमुळे या चर्चांना उधाण आलंय. व्हायरल फोटोमध्ये यूट्यूबर आणि उद्योजक असलेल्या कृष्णराज महाडिक यांच्यासोबत रिंकू दिसतेय. या फोटोमुळे कृष्णराज आणि रिंकूच्या लग्नाच्या चर्चांना देखील उधाण आलंय. दरम्यान त्याला कारण ठरलेल्या रिंकू राजगुरूचं स्टेटस सुद्धा. रिंकूने ठेवलेल्या स्टेटसमध्ये तिच्या कपाळावर कुंकू दिसतंय. तिच्या कपाळी चंद्रकोर असलेली टिकली सुद्धा दिसते. शिवाय तिच्या ड्रेसची सुद्धा चर्चा होते. कारण हेच कुंकू आणि हाच ड्रेस घालून कृष्णराज महाडिक यांच्यासोबत ती फोटोतही दिसते. त्यामुळे आता या दोघांच्याही लग्नाची चर्चा सुरू झालेली आहे. यावरच बोलण्यासाठी काही वेळापूर्वी कृष्णराज महाडिक हे साम टीव्हीच्या स्टुडिओत आले होते. त्यांच्याशी बातचीत केलेली आहे माझी सहकारी प्राचीने. पाहूयात. आणि आता माझ्यासह महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज आहे. तर ज्यांचा हा फोटो आहे ते कृष्णा महाडिक स्वतः आपल्या सोबत आहेत आणि थेट आपण त्यांच्याशी आता चर्चा करणार आहोत. तर कृष्णा, आपण पाहतोय, खरं तर तुम्हीही पाहिलं असेल आणि तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. अंबाबाईचं दर्शन तुम्ही घेतलं आणि तुमच्यासोबत आरची पाहायला मिळाली. नेमकी काय इनसाइड स्टोरी?